आज आमच्या सोबत कोणीतरी खास आहे. रेश्मा काहीच बोलली नाही. रेश्मा काय म्हणशील आमच्या ब्लॉग मध्ये? आवाज कशी काढते तू? दाखव. कसं बोलतो? आज आम्ही ऑर्डर केलंय होली भेळ, दही पापडी चाट, दही सेव बटाटा पुरी. मागाशी ब्लॉग मध्ये चुकून 10 वर्ष बोललो, पण 10 वर्ष नाहीये. हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. आम्ही पण ब्लॉगर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही कुठे आलो आहोत गेस करा. तर आज आम्ही आलो आहोत फेमस अशा स्पॉट वरती. दादरला आलो आहोत आम्ही आज. येस. आणि दादरच्या नारळी बागला. मी लास्ट टाइम कधी आले होते? मी आलेच नव्हते पण कधी. मीला खूप वर्ष झालं बोलतोय लग्न झाल्यापासून की आपण जाऊया तिथे. खूप मस्त जागा आहे. कारण मी ते कॉलेजमध्ये ज्या वेळेस होतो दादरला त्यावेळेस इथे आम्ही सारखं यायचो. तर हिला मी सारखं म्हणायचो की जाऊयात आपण, पण कधी येणं झालं नाही. तर आज आमचा असा अचानक भयानक प्लॅन झाला की ह्याचा कॉलेजचा खूप जुना मित्र आहे. त्याने आम्हाला खूप 10 वर्षांपेक्षा जास्त त्यांची मैत्री आहे. तर त्याने फोन केला आणि बोलला की जाऊयात आपण कुठेतरी बाहेर, जवळच कुठेतरी जाऊ म्हणाला. हा, असं तो आम्ही ठाण्यालाच राहतो ना, तर जवळच्या जवळ मुंबईमध्ये खूप ठिकाणं आहेत फिरायला. तर म्हटलं मग दादरला जाऊया, तिथे नारळी बागच्या इथे. तर मग त्याने विचारलं म्हणून मग आमचा असा अचानक भयानक प्लॅन झाला. आम्ही अचानक निघालो. तर म्हणून स्टार्टिंग पासून आम्ही व्लॉग नाही केला, आम्ही डायरेक्ट इथे पोहोचल्यावरती चालू केलं. तर आता आम्ही तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. कोण आहे आमच्या सोबत तुम्हाला दाखवतो. हे बघा, आज आम्हाला कोणाची कंपनी मिळाली. हॅलो, मी प्रसाद, मी रेश्मा आणि लाडू. हे आज आपले ट्रॅव्हल पार्टनर बगीरा सोडून आज हे आहेत आपले. बगीरा सोडून आज आम्ही सफिरा घेऊन आलोय. सफिरा घेऊन आला. येस, यांची बगीरा आमची सफिरा. येस येस येस. तसं आम्ही फिरतच असतो सारखं, पण बराच गॅप पडला आपला. आता सध्या आमच्याकडे आमची लाडू आल्यापासून जरा गॅप पडला, कारण की आमच्या सरकार जिथे बोलणार तिथेच आम्ही जाणार, त्याशिवाय आम्हाला जायला भेटत नाही. हाय कर. तर आमचे लाडू खूप क्यूट आहे. खूप मजा केली आम्ही गाडीमध्ये. मस्ती केली तिने खूप. तू मस्तीखोर पण आहे ना? खूप खूप मस्तीखोर आहे. चला तर चला आता आपण आपण मस्त एक्सप्लोर करूयात. तुम्हाला दाखवतो इकडचे शॉट्स. तर मित्रा, कसं वाटतंय जुन्या आपल्या नेहमीच्या जागी येऊन? इथे आपण खूप फ्रिक्वेंटली यायचो, मस्ती मजा करायचो. तसं आठवणी इथे खूप आहेत. खूप आठवणी येते. आमचं कॉलेज VIT वडाळा. येस. वडाळा म्हणजे आम्ही उतरायचो दररोज दादरला. दादरवरून आपले 110 आणि 110 नंतर कॉलेज. येस. आणि 110 नंतर कॉलेजला उतरलो की अरे आज लवकर आलो, आज काय करायचं, चला नारळी बागेचं. नारळी बागेचं काय करायचं, चला सुरतीचा समोसा खायचा. आणि सुरतीचा समोसा खाऊन इकडे. आणि ती समोरची लस्सी कुठली रे? कैलास लस्सी. कैलास लस्सी होती ती. हो, कैलास ती लस्सी पण खूप भारी लागायची. आमचं असं खूप खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि असंच रॅन्डमली कधीतरी यायचं, बसायचं. पडीक असल्यासारखंच असायचं आम्ही. कॉलेजचा कॅम्पस आणि नारळी बाग म्हणजे एक कॉम्बिनेशनच होतं आमचं. ते येऊन तुम्ही असं निवांत क्षण घालवू शकता. मी बघितलं तर असे खूप निवांत लोक बसलेले असतात इथे. जरा तू दाखव. मागे ना बसायला खूप मस्त जागा आहे. असं गार्डन आहे, पुढे सिट आउट आहे आणि आहे असा खूप मस्त समुद्राचा व्ह्यू. आणि समुद्रामध्ये वरळी बँड्रा सीलिंगचा व्ह्यू आहे. ते कमेंट करून सांगा की तुम्ही कधी दादरच्या नारळी बागमध्ये आला आहात का. जर तुम्ही मुंबईमधलेच असाल तर तुमचं रेग्युलर येणं होतच असेल कदाचित, तर तसंही सांगा जर तुम्ही येत असाल. आणि इथे आजूबाजूला तुम्ही काय काय एक्सप्लोअर केलंय ते पण सांगा कमेंटमध्ये, कारण मी तर इथे नवीनच आहे, मला काही जास्त माहिती नाही आहे इकडची. तर आता आम्ही अजून थोडंसं एक्सप्लोअर करतो इकडे, कारण ते दोघं थोडे लाडूमध्ये बिझी झाले. इकडे पण असं छान कमान दिसते. ती कशाची आहे काय माहिती, अशीच बनवली आहे, मस्तच वाटतं ती पण. आणि इकडे पण बसण्यासाठी जागा आहे गार्डन मध्ये. तर गाईज बघा किती कमान, खूप सुंदर छान आहे व्ह्यू, खूप छान आहे. आणि आतमध्ये बुद्धांची मूर्ती बघा, सुंदर बनवलंय. येस. चला आता आतमध्ये जाऊया. आता जवळपास सनसेटचाच टाइम चालू आहे ना, तर त्यामुळे
खूप छान वातावरण झालं, खूप छान वाटत. आता दीप लावलाय. आय थिंक मला वाटतं हा 24 तास चालूच असणार आहे ना, असंच काहीतरी असेल. हो. तर गाईज इकडे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता किंवा ट्रेनने येऊ शकता, बसने पण येऊ शकता. पण जास्त करून लोक ट्रेनने येतात आणि ट्रेन तुम्हाला दादर स्टेशनला उतरावं लागेल. तिथून मग तुम्ही टॅक्सी करून येऊ शकता. तुम्ही बाय वॉक पण येऊ शकता दादर स्टेशनवरून, जास्त लांब नाही आहे, 20 ते 25 मिनिटाचं अंतर आहे. तर येऊ शकता चालत सुद्धा, रमत गमत. मस्त हवा सुटली आहे गाईज इकडे. छान वाटतं. तर गाईज आपल्याला पुन्हा जॉईन केलं आहे प्रसाद रेशमाने. लाडूने पण नवीन नवा ड्रेस. मेकअप करून आली. आम्ही पहिल्यांदा व्लॉग मध्ये येणार ना, मग आम्ही तयार वेअर व्हायला पाहिजे की छान नाही. मस्त कपडे घालणार. हा, त्यासाठी खास आम्ही नवा ड्रेस घेतला. सांग बाबू, नवा ड्रेस. तुला दिलाय, तू घाल ना. बाबा घेते पाडेल. रेश्मा काहीच बोलली नाही. रेश्मा काय म्हणशील आमच्या ब्लॉग मध्ये? रेश्मा इंट्रोवर्ट तर नाहीये अजिबात. बिलकुल नाहीये. काय लाजते? रेश्मा आता जशी हसली ना, तसे आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा मी म्हणजे भेटलेलो रेश्माला, त्यावेळेस ती अशीच असत होती. तिच्या स्माईलमुळे आम्हाला, तिच्या हसण्यामुळे आम्ही तिला लक्षात ठेवलेलं. अरे काय मस्त. आम्ही जेव्हा पहिल्यांदा तिला ग्रुपमध्ये आणलेलं, तर मला असं वाटलेलं की आता ही ग्रुप सोबत ऍडजस्ट होईल नाही होईल. पण असं झालं की ती त्या सगळ्यांसोबत होती, मी बाकीचे याला आम्हाला बोलवायला लागेल, अरे बाबा ये तू का वेगळा राहिलास. बाय द वे गाईज, आमचा ग्रुप खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. आम्ही 10-12 जणांचा आमचा ग्रुप आहे. कारण हे सगळे जे कॉलेज फ्रेंड्स होते ना, ते 4-5 जणच होते. 6 जण 6 जण होते. प्लस पोरं. सगळ्यांची बायका पोरं सगळे ऍड झाले मध्ये. तर त्याच्यामुळे ग्रुप खूप मोठा बनलाय. तर आपण त्या ग्रुपला पण भेटूयात कधीतरी, नक्कीच एकदा त्यांच्यासोबतही व्लॉग करूयात. चला. टन. आज खूप गर्दी आहे सुट्टी असल्यामुळे. वाव, काय हवा सुटली आहे मस्त. हवा सुटली आहे ना, खूप मस्त हवा सुटली. आता जरा थंड वाटतंय. हा, नाहीतर उन्हाने असं पचपच झालं होतं सगळं. खाली डोकं गरम, जमीन गरम, वर गरम, सगळं गरम. खूप गर्दी आहे आज, खूप. त्या लाडूचं फोटोशूट चाललंय इथे. लाडू पोच बघा कशी देते. खाली फोटो चाललाय ते पण तिचं समजत नाही. भूक लागली आहे लाडूला. लाडू आवाज काढ मगा सर का. आवाज कशी काढते तू, दाखव. कसं बोलते, कशी आवाज काढते, दाखव. कसं बोलते. देऊ तुला. सगळ्यांना भेटायला येणार लोक. ये कर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आता थोडंसं खाऊयात, खूप भूक लागली आहे. भूक लागली ना. येस. कुठे खायचं तुला माहिती आहे का कुठे खूप भूक लागली. पाणीपुरी, शेवपुरी. ओके. का जायचं सुरतीचा समोसा खायला. एक मिनिट. गाडी तिथं सोडून यावं लागेल. गाडी इथे सोडून चालत जावं लागेल. भरपूर ट्रॅफिक आहे. थोडंसंच खाऊया तिथं काहीतरी, म्हणजे नाश्ता टाईप. हो. कारण आता वाजलेत 7 आणि आता जेवण करून फायदा नाही. इथं असं पण आपल्याला काही जास्त मेजर मिळणार नाही खाली. नाही खायचं आपल्याला, थोडंसं असं पाणीपुरी, शेवपुरी असंच. हो. आम्ही इथं आता आलो खायला. हा मेनू कार्ड.
काय घेणार? काय घेत आहे सगळे? लाडू काय खाणार? तू काय खाणार? तिला वाचायचंय. लाडू वाच, काय खायचं तुला सांग? भाऊचे हात पण क्लीन होतो मी. आम्ही खाणार दुधू. पडेल पडेल पडेल. आम्ही दूध पिणार. आम्हाला नुसतं मस्ती करायला पाहिजे, मस्ती करायला पाहिजे आम्हाला. तर गाईज आम्ही ऑर्डर केलं आहे होली वेळ प्रसादसाठी, दही पापडी चाट रेशमासाठी, दही सेव बटाटा पुरी माझ्यासाठी, आणि अजून एक मागवलं दही रगडा पॅटीस. व्ह्यू बघ ना समोर काय. ओके गाईज आम्ही आता चाललोय घराकडं. ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत आपले प्रसाद रसाळ. थोडंसं मगाशी आपण गप्पा मारत होतो आपल्या कॉलेजच्या, है ना, कसं आपण ट्रॅव्हलिंग करायचो कॉलेजला जाताना ट्रेनने. स्टेशनला हो रोजच्या टायमाला भेटायचो आपण. मला वाटतं 8-9 वाजता यायचो का? 7:42 किंवा 7:46 आपली फिक्स ट्रेन ट्रेन होती. असायची. 7:46 ना ठाणा स्टार्ट. 7:42 किंवा 7:46. 7:46 हो. आणि जाताना 5:12 भरपूर वेळा. 5:12 हो 5:12 ठाणा स्टार्ट. ती दादर स्टार्ट होती ना आय गेस. नाही ती अंबरनाथ सेमी फास्ट होती. हा बरोबर. हे ना स्टेशनला दादर स्टेशनला पोहोचल्यानंतर खूप भूक लागलेली असायची. तर मग त्यानंतर आम्ही काय खायचो ते प्रसाद सांगेल. सांग प्रसाद, आपण काय खायचो? जर स्टेशनच्या बाहेर काय खायचो? स्टेशनच्या बाहेर खायचं म्हणजे सुरतीचा समोसा, Yes. तो तर फिक्स. आणि त्यानंतर कैलाशची लस्सी आणि सुरतीचा अजून एक आयटम फेमस होता, तो म्हणजे रोल. अमेरिकन रोल मिळायचा त्याचा, खूप अप्रतिम लागायचा, मस्त लागायचा. अजूनही मिळतो अप्रतिम. मी तर व्ह्युअर्सला सांगेन, जेव्हाही तुम्ही दादरला जा सुरतीचा समोसा नक्की खा, नक्की ट्राय करा, नक्की. आणि त्यांची चटणी वा एक नंबर लागते. आणि ती लस्सी पण, कैलास लस्सी पण खूप आवर्जून जाते ते मला. ठाणा स्टेशन पर्यंत तेच आमचं चालू असायचं, खा खा खा. बस ठाणा स्टेशनला आलो की मग आपापल्या घरी. आम्हाला त्यावेळेस असं पण वाटायचं, यार काय नुसतं झोपायला घरी जातो, झोपायला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठा, परत ठाण्याला या, स्टेशनला या, आणि परत चला कॉलेजकडे. कधी कधी असं वाटायचं कॉलेजला आपण उषा आणि तिकडेच झोपावं. लिटरली काय, कारण खूप उशीर व्हायचा. आणि एकतर आम्ही एवढं रमत गमत यायचो कॉलेज सुटल्यावरती, घरी जायला पण खूप उशीर व्हायचा. काय रे, जेवायलाच जायचो आम्ही डायरेक्ट. ते दिवस होते, खूप छान दिवस होते ते. कधी कधी तर ना मला आठवत, इंजिनिअरिंगने काय शिकवलं तर आयुष्यात जगायला शिकवलं. खूप अतरंगी गोष्टी केल्या कॉलेजमध्ये असताना, कोण नाही करत. आमच्या मैत्रीबद्दल मला एक किस्सा सांगायचा आहे. 2011ला डिप्लोमा कॉलेज ठाण्याचं विपम पॉलिटेक्निक जॉईन केलं. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच होती. पहिला दिवस जून 2011. हो, जुलै 2011ला कॉलेजचा पहिला दिवस. रॅन्डमली गेलो, रॅन्डमली कोण ओळखीचं नाही, काय नाही, लिटरली कोण नव्हता. आणि त्यावेळेस माहितीये, मला वाटतं चेतन होता, मी आणि चेतन नाही, तू होता, मी होतो आय गेस, आणि दुसरं कोण नव्हतं दिसलं आपल्याला, है ना, का पोरं होती काय माहित नाही, मला तर ते आठवत नाही. पण हा, मला वाटतं मी बसलेलो बेंचवरती एकटा, आणि तू आलास आणि बसलास माझ्या बाजूला. तो दिवस आणि आजचा दिवस सोबत आहोत. आजी काय बोलतात, जोडी कधी तुटलीच नाही. त्या दिवशी आम्ही एकत्र बसलो, एकत्र जेवलो. त्यावेळेस ना मी ह्याचा ना काहीतरी आम्ही खाल्लेलं, आणि ह्याचा ना मी 1 रुपया पे केलेला. दुसऱ्या दिवशी या माणसाने तो 1 रुपया पण रिटर्न आणून दिलेला. बोला नाही, व्यवहार म्हणजे व्यवहार. तिथपासून डिप्लोमा नंतर कॉलेज आमचे एवढे व्यवहार झालेत, त्या आजवर एवढे व्यवहार झालेत.
म्हणजे नाही खूप- पण मला नंतर खूप खूप आठवत पुढे आलो. इयर्स ऑफ फ्रेंडशिप. 16 इयर्स 16 इयर्स ऑफ फ्रेंडशिप. मगाशी ब्लॉग मध्ये चुकून 10 वर्ष बोललो पण 10 वर्ष नाहीये तर हा. पण नाही तुम्ही literally डिप्लोमा पासून 15 वर्ष. एकत्र आहात. डिप्लोमाला पण एक कॉलेज, डिग्रीला पण एकच कॉलेज. हो Yes. कसं वाटतं मग तुम्हाला एवढ्या वर्षांची अरे खूप friendship खूप मस्त आहे? वाटतं, खूप मस्त. वाटतं आता आपल्याला खूप आमच्या म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांचे खूप सारे अप्स बघितले, खूप सारे Downs डाऊन्स बघितले. बघितलेत, हो सगळं काही बघितलं, सगळं काही. बघितलं. Yes. आणि माझी फॅमिली त्याला ओळखते, त्याची फॅमिली मला ओळखते. हो. Yes. मैत्री असावीच असं, म्हणजे घरातल्यांनी पण ओळखलं पाहिजे. लिटरली बरोबर. यालाच तर म्हणजे हेच कमवतो माणूस है ना. बाकी काय, तुम्ही पैसे खूप कमवाल पण अशी मैत्री किती पैसा देऊन तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे माणसं कमवा. टचवूड ही फ्रेंडशिप अजून 50 वर्षांची चालत नक्की, नक्की. फक्त 50 बोलून मी याला लिमिट ठेवणार नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आहे. बुढापा साथ में बिताएंगे. तर गाईज याच नोटवरती आता आम्ही इथेच व्हिडिओचा व्हिडिओचा एंडिंग end करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आमचा Yes. मित्र प्रसाद कसा वाटला, आमची मैत्रीण रेश्मा कशी वाटली, आमची लाडो कशी वाटली, नक्की नक्की सांगा सांगा. कमेंट करून. आणि असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर Yes. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.